हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आपण बघणार आहे झटपट बनणारी मटकीची भाजी. त्यासाठी मी इकडे घेतली आहे मटकी, मूग आणि हिरवे वाटाणे आणि हरभरा. त्यासाठी लागणारा साहित्य आहे एक मीडियम कांदा चिरून घेतलेला, एक मीडियम टोमॅटो, 4 ते पाकळ्या लसूण, तेलामध्ये आपण जिरे मोहरी आणि लसूण ठेचून घातलेला आहे. ते व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे ते ॲड करायचं आहे. त्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लाल म्हणजेच थोडंसं सोनेरी रंग आल्यावर तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण लगेच ॲड करणार आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करा, जेणेकरून ते सॉफ्ट होईल. आणि मीठ ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये लगेच ॲड करणार आहे हळद. मीठ घातल्याने थोडंसं सॉफ्ट होतं आणि कमी टाईम लागतं. हळद ॲड करायचं आहे. 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी कोणतंही लाल तिखट घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर 1 चमचा आपला घरचा काळा मसाला, त्या जागी तुम्ही गरम मसाला किंवा मिसळ मसाला मिळतो ना, तेही ॲड करू शकता. त्याच्यानी चव अगदी चांगली छान येते. त्यानंतर आपण तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली उसळ ॲड करायची आहे. व्यवस्थित उसळ सगळीकडून परतून घ्यायची, जेणेकरून सगळं तेल मसाल्यातला जो तेल आहे तो व्यवस्थित मटकीच्या उसळला व्यवस्थित लागलं पाहिजे. त्याच्याने चव येते भाजीला. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे. अर्धा ग्लास पाणी का ॲड करायचं, तर आपले जे हिरवे वाटाणे आणि हरभरा आहे ते व्यवस्थित शिजले पाहिजे. नाहीतर मग काय होईल, कमी पाणी ॲड केल्याने मटकी शिजेल पण हिरवे वाटाणे आणि हरभरा शिजणार नाही. त्यामुळे मग अर्धा ग्लास पाणी टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि त्यानंतर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट आपण शिजू द्यायचं आहे त्याला. तुम्ही बघू शकता आता जवळजवळ 80 ते 90% शिजलेलं आहे. थोडं पाणी राहिलेलं आहे. ते पाणी व्यवस्थित शिजून घेईपर्यंत आता पाहू शकता तुम्ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही वरून कोथिंबीरही ॲड करू शकता. असे झटपट रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.